नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वी अर्थशास्त्र स्टेट बोर्ड रिव्हिजन सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण फास्ट रिव्हिजन घेऊया. तर 11वी अर्थशास्त्र प्रकरण 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या बाबतीत आहे. तर फास्ट रिव्हिजन आपण करूया यामधनं. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली, हे सर्वांना माहिती आहे. 1 मे 1960. आता महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग. तर महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग काय आहे? तर आता 2017-18चा हा आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल आहे महाराष्ट्राचा. तर यामध्ये प्रशासकीय कारणांसाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर असे सहा महसूल विभाग असून त्यामध्ये 36 जिल्हे समाविष्ट आहेत, हे लक्षात असू द्या. तर अगोदर 4 प्रशासकीय विभाग होते, यावरती क्वेश्चन आलेला आहे. आता 6 आहेत, यावरती पण क्वेश्चन आलेला आहे. आणि आता 36 आहेत, यावरती पण क्वेश्चन आलेला आहे. तर अगोदर 4 कोणते होते आणि दुसरे 2 ॲड कोणते केलेले आहेत नवीन? तर नवीन दुसरे 2 आहेत ते नाशिक आहे आणि अमरावती आहे. हे 2 अगोदर 4 होते, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, हे लक्षात असू द्या. आता बघा, महाराष्ट्र अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्य कोणते आहेत बघा. तर नंबर 1, महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. दुसऱ्या क्रमांकाचे, हे बघा, दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. तर पहिलं कोणतं आहे? तर यूपी. तर 19 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आणि एकूण लोकसंख्येच्या 10% प्लस लोकसंख्या असणारं एकमेव राज्य हे यूपीच आहे. यावरती पण क्वेश्चन आलेला आहे, लक्षात असू द्या. आणि राज्याची लोकसंख्या 2011 मध्ये 11.24 कोटी होती. 11.24 कोटी होती. आता यामध्ये आकडा व्यवस्थित दिलेला नाही, तर मी आकडा सांगतो, लिहून घ्या. 11,23,74,333 ही एक्झॅक्ट आकडा आहे. तुम्ही ते लक्षात असू द्या आणि त्यावरती पण क्वेश्चन आलेला आहे, हे लक्षात असू द्या. तर दुसरा बघू. पहिलं वैशिष्ट्य झालं. दुसरं वैशिष्ट्य काय? तर महाराष्ट्र राज्य भौगोलिकदृष्ट्या देशातील तिसरे मोठे राज्य असून त्याचे क्षेत्रफळ 3.08 लाख चौरस किलोमीटर आहे. आता इथे पण सांगतो, तर भौगोलिकदृष्ट्या जिओग्राफिकली हे तिसरे मोठे राज्य आहे. तर पहिलं कोणतं आहे? तर राजस्थान आहे. दुसरं कोणतं आहे? तर MP आहे. तिसरं कोणतं आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य आहे, हे तिसरं. यावरती क्वेश्चन आलेला आहे, तिसरे. आणि 3.8 लाख पण लक्षात ठेवा. आणि 3,08,700 एकच मिनिट. हे बघा, महाराष्ट्र राज्य भौगोलिकदृष्ट्या देशातील तिसरे मोठे राज्य असून त्याचे क्षेत्रफळ 3.08 लाख चौरस किलोमीटर आहे. तर एक्झॅक्ट सांगतो, पहिलं आहे राजस्थान, दुसरं आहे MP आणि तिसरं आहे महाराष्ट्र. तर राजस्थानचं क्षेत्रफळ सांगतो, 3,42,239 किलोमीटर स्क्वेअर आहे, हे पहिलं झालं. मध्य प्रदेशचं क्षेत्रफळ घ्या, 3,08,144 चौरस किलोमीटर. आणि महाराष्ट्राचं तिसऱ्या नंबरचं आहे, 3,07,713 चौरस किलोमीटर आहे, हे लक्षात असू द्या. तर महाराष्ट्र नागरीकरण झालेले राज्य असून 45.20% लोकसंख्या नागरी भागात राहत आहे. आता 2011च्या आकडेवारीनुसार हा एक क्वेश्चन आहे. तर 45.20% लोकसंख्या नागरी भागात राहते आणि बाकीचे जे आहे तर ती 55%च्या जवळपास ती आहे, ती ग्रामीण भागात राहते, हे लक्षात असू द्या. आणि जनगणना 2011च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर प्रमाण दर 1000 पुरुषामागे 929, यावरती पण क्वेश्चन आलेला आहे. दर 1000 पुरुषामागे महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर सेक्स रेशो हे 929 आहे, लक्षात असू द्या. आणि 2011च्या जनगणनेनुसार राज्याचा साक्षरता दर 82.3% आहे, हे तुम्हाला पाठायचं असं पाहिजे. नागरी भागात किती टक्के लोकसंख्या राहते? 45.20%. सेक्स रेशो किती आहे? 929. साक्षरता दर किती आहे? 82.3%. या सर्वांवरती क्वेश्चन आलेला आहे. सवक आहे, महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2016-17 नुसार इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे स्थूल राज्यांतर्गत उत्पादन म्हणजे GSDP आणि दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम सर्वाधिक आहे, हे लक्षात असू द्या. दरडोई उत्पन्न पर कॅपिटा इन्कम यावरती पण क्वेश्चन आहे. तर बघा, 7वं काय आहे? महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. आता वैशिष्ट्य बघू. तर महाराष्ट्राच्या विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता आहे, अद्ययावत तांत्रिक सुधारणा आहे,
विकसित पायाभूत सुविधा आहे. तर आता बघा 8वं काय आहे, महाराष्ट्र हे नवनिर्मिती, कौशल्य विकास, गुंतवणूक व पर्यटन यासाठी लोकप्रिय आहे. पर्यटन जिल्हा कोणता आहे? सिंधुदुर्ग. लक्षात असू द्या. महाराष्ट्राचा आर्थिक विकास बघू. आता यामध्ये कृषी क्षेत्र बघू. कृषी क्षेत्र व संलग्न क्षेत्र, ॲग्रिकल्चर सेक्टर आणि इट्स अलाइंग सेक्टर, त्याला प्रायमरी सेक्टर असंही म्हणतात. तर राज्याच्या आर्थिक विकासामध्ये प्रमुख भूमिका पार पाडतात. महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार कृषी व संलग्न क्षेत्रातील राज्याचे एकूण उत्पादनाचे मूल्यवर्धित प्रमाण 2001-2ची आकडेवारी दिली आहे, 15.3% आहे. 15.3% दिली आहे. तर 2016-17 आहे ते 12.2% इतकी कमी झाल्याचे दिसून येते. कृषी क्षेत्रातील सर्वसाधारण समस्या बघू. काय सर्वसाधारण समस्या हे तुम्हाला कॉमन सेन्सचा पार्ट आहे आणि यावरती क्वेश्चन येऊ शकतात. जमीन धारण्याचा कमी आकार व कमी उत्पादकता. सीमांत अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांच्या संख्येत झालेली वाढ. मार्जिनल फार्मर्स, ज्याला की 5 एकरपेक्षा कमी जमीन असते, त्याला सीमांत शेतकरी असं म्हणतात. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे शेतजमिनीची अवनती. बरोबर आहे. केमिकल, जसं तुम्ही युरिया वगैरे जास्त वापरता, कीटकनाशक जास्त फवारणी करता वगैरे. त्याचा सॉईल क्रेडिट कमी होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, शेतकरी कर्ज घेतात आणि कर्जबाजार होतात. भूसुधारणा कायदा व पीक पद्धती यांचा सदोष अंमलबजावणी. पीक पद्धती, ज्या जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचं पीक येतं, त्या प्रकारचं पीक न घेता दुसरीच पीक घेणं ही एक सदोष पद्धती आहे. कोरडवाहू जमीन आणि जलसिंचन सुविधांचा अभाव, इरिगेशन सिस्टमचा अभाव, भांडवलाची कमतरता, ग्रामीण विकास योजनांची अयोग्य अंमलबजावणी, विपणन व्यवस्थेची कमतरता. विपणन म्हणजे मार्केटिंग. हवामान बदलांचा परिणाम, दुष्काळ म्हणा, अतिपाऊस म्हणा, कमी पाऊस म्हणा, रोगराई पडणे म्हणा, असं इत्यादी. हे एक आता कायमस्वरूपी समस्या बनलेली आहे. यावरती तुम्हाला क्वेश्चन येतो. आता बघा, 2017-18च्या कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सरकारने केलेल्या उपाययोजना काय आहे बघा. उपाययोजना तेवढं काय बघा. वाजवी दरात दर्जेदार बी बियांचे वितरण केलेले आहे त्यांनी, सरकार म्हणतं. खते व कीटकनाशकांच्या वितरण केंद्रात जलसिंचन सोयींचा विकास, शेती पंपांचे विद्युतीकरण व मागणीनुसार वीज पुरवठा, आवश्यकतेनुसार पतपुरवठा, कृषी उत्पन्न बाजार समिती APMC, जी की पाठीमागं त्याचा खूप मोठा चर्चेत होतं. कृषी उत्पादन निर्यात क्षेत्रे, फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र, प्रभावी वितरणासाठी श्रेणीकरण व बांधणी सुविधांची उपलब्धता. प्रसार माध्यमांच्या द्वारे कृषीविषयक माहितीचा प्रसार करून कृषी व्यवसाय हा नफा देणारा व्यवसाय आहे, अशा दृष्टिकोनाची निर्मिती. उद्योग क्षेत्र, महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आहे. आहे का प्रगत राज्य? वार्षिक औद्योगिक पाहणी 2016-17 नुसार महाराष्ट्र हे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर आहे. IMP आहे. महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या आर्थिक विकासात राज्याच्या औद्योगिक क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योग क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रातील अतिरिक्त कामगार सामावून घेण्याची क्षमता आहे. यामुळे बाजारामध्ये विविधता, उच्च उत्पन्न, उच्च उत्पादकता निर्माण होते. भारताच्या निव्वळ मूल्य जमा विर्धित उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 18% आहे. हे लक्षात असू द्या. प्रादेशिक व विदेशी गुंतवणूकदार महाराष्ट्रातील उद्योगात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. FDI, त्याला की तुम्ही म्हणता फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, हे प्रायोरिटी देतात इन्व्हेस्टमेंट करण्यात. आता तुम्ही ज्या सिक्वेन्स आहे, कोणकोणत्या स्टेटमधनं कोणत्या देशामधून आपल्या देशामध्ये जास्त FDI येतो आणि आपल्या देशामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त FDI येतो आणि एक कोणतं स्टेट हे 1 नंबरचं आहे आणि कोणत्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त FDI येतो हा पण लक्षात असू द्या. कोणतं देश, कोणत्या स्टेटमध्ये आणि कोणत्या क्षेत्रामध्ये, या 3 गोष्टी तुम्हाला करंट रिलेव्हंट क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात प्रिलिम्समध्ये, मेन्समध्ये. ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ते तुम्ही इयरबुकमधून तुम्ही करू शकता.
आता बघा FDI. आता FDI नेमकं काय आहे बघू. 1990च्या सुरुवातीस भारत सरकारने विशिष्ट क्षेत्रात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आणण्यास सुरुवात केली. 1919 आता उखाचा धोरण कधी 1951 आहे. तर या कायद्याने 1951च्या उदारीकरणाच्या कायद्याने लक्षात असू द्या, उदारीकरण खाजगीकरणाचे नाही, उदारीकरणाच्या कायद्याने प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचा म्हणजे FDIचा मार्ग मोकळा झालेला आहे. भारतात महाराष्ट्र हे गुंतवणुकीबाबत पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. हे बघा लक्षात असू द्या, यावरती क्वेश्चन आलेला आहे. FDI प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक कोणत्या कायद्याने, तर उदारीकरण. लक्षात असू द्या, लिबरलायझेशन त्याला म्हणतात. 1951 उदारीकरणाच्या कायद्याने प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे. हे IMP आहे. लक्षात असू द्या, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या व्याख्या व्यवस्थित नेमकं बघा, नेमकं काय आहेत. फक्त उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण असं म्हणून चालणार नाही. तर व्यवस्थित नेमकं त्याचं कन्सेप्ट बघा, त्याची डेप्थ बघा, नेमकं ते कशासाठी आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्र राज्य हे प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीबाबत अग्रेसर आहे. 2000 पासून ते 2017पर्यंत एवढी कोटी इतकी आहे, एवढी गरज नाही आहे. हे प्रमाण भारतातील एकूण प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या 31% आहे, तर जास्त आहे. तर सगळ्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये FDI येतो, आता पण येतो, हे लक्षात असू द्या. आता बघा, औद्योगिक क्षेत्रातील सर्वसाधारण समस्या ते तुम्हाला माहितीच असेल, ते काही जास्त घ्यायची काही गरज नाही. आता इथे बघा, हे महत्त्वाचं मी घेतोय. तर जी काही आर्थिक पाहणी 2017-18नुसार औद्योगिक विकासाकरता सरकारने केलेल्या उपाययोजना, हे महत्त्वाचे आहे. यावरती क्वेश्चन येतो. औद्योगिक विकासाकरता सरकारने केलेल्या उपाययोजना, यावरती क्वेश्चन येतो. तर बघा, संभाव्य गुंतवणूकदारांना सर्व प्रकारच्या मान्यता देण्यासाठी एक खिडकी योजना, सिंगल क्लिअरन्स विंडो असे त्याला म्हणतात. म्हणजे एक खिडकी योजना काय, की एकाच ठिकाणी तुमचे सर्व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन किंवा तुमचे सर्व कामे एकाच ठिकाणी होतात आणि त्याला प्रत्येक डिपार्टमेंटला भेट न देता एकाच ठिकाणी त्याचं काम होतं. त्याला एक खिडकी योजना असं म्हणतात. महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा केंद्रामार्फत उद्योग गुंतवणूकदारांना आवश्यक असलेल्या सुविधा. आता मैत्री, हे लक्षात ठेवा, यावरती क्वेश्चन आहे. महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा केंद्रामार्फत म्हणजे मैत्री ही कशासाठी आहे, तर मैत्री ही कापड ला चालना देण्यासाठी एक उपाययोजना आहे. गुंतवणूकदारांना आवश्यक असलेल्या सुविधा व माहिती पुरवली जाते. मैत्री हे ॲप पण आहे. तर ते मैत्री ॲपच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ते कापड निर्मितीला चालना देण्यासाठी ही मैत्री ॲप आहे आणि त्या प्रकारची हे पण स्कीम पण आहे, लक्षात असू द्या. आणि इथे मैत्री काय आहे, तर महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा केंद्रामार्फत, म्हणजे तेच मैत्री असं त्यांना म्हटलेलं आहे. तर गुंतवणूकदारांना आवश्यक असलेल्या सुविधा व माहिती पुरवली जाते. तर लक्षात असू द्या, याचं काही महत्त्वाचं नाही. ते तुम्हाला स्पेशल इकॉनॉमिक झोन माहिती असायला पाहिजे. सेज ॲक्ट 2005चा तुम्हाला माहिती असला पाहिजे. आता हे काय तेवढं IMP नाही. बघू, आता इथं बघा, इतर क्षेत्र सेवा क्षेत्र बघा. सेवा क्षेत्र म्हणजे नेमकं काय, तर या क्षेत्रात विमा, पर्यटन, बँकिंग, शिक्षण व सामाजिक सेवा इत्यादींचा समावेश होतो. हे लक्षात असणं तुम्हाला गरजेचं आहे. सेवा क्षेत्रामध्ये विमा पण येतं, पर्यटन पण येतं, बँकिंग पण येतं, शिक्षण व सामाजिक सेवा इत्यादींचा समावेश होतो. तसेच व्यावसायिक सेवा, अंतिम ग्राहक सेवा यांचाही समावेश होतो. तर सेवा क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात रोजगार पुरवणारे, वेगाने वाढणारे क्षेत्र आहे, हे लक्षात असू द्या. अमेरिका हे सर्व्हिस बेस आहे. तर सेवा क्षेत्राचा वाटा हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. 52 किंवा 55% प्लस किंवा 60% प्लस ही सेवा क्षेत्राचा वाटा आहे. तो तुम्ही इयर वाईज तुम्ही बघू शकता त्याचे पर्सेंटेज. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचे योगदान मोठे आहे. इतर क्षेत्राच्या तुलनेत स्थूल राज्यांतर्गत उत्पादनात GSDP सेवा क्षेत्राचे योगदान सर्वात जास्त असून 2017-18मध्ये काय 54.5% होते. यावरती क्वेश्चन आहे, लक्षात असू द्या. 54.5% ऑलरेडी क्वेश्चन आलेला यावरती. तर सेवा क्षेत्राच्या वाढीस चालना देणारे काही प्रमुख उद्योग आहेत, तर तुम्ही बघा. तर त्यामध्ये काय आहे, अर्थतंत्र आहे, माहिती तंत्र म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ITज आहेत, स्टार्टअप्स आहे, क्लाउड कम्प्युटिंग आहे, हे लक्षात होते. वीजवरील वाहने, संरक्षण, पर्यटन, खाजगी विद्यापीठे होय. तर शासनातर्फे सेवा क्षेत्रातील वाढ द्वितीय श्रेणीच्या शहरामध्येही करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. तर बघा, सेवा क्षेत्राचे प्रमुख घटक बघू आपण. प्रमुख घटक आहे तर पायाभूत संरचना, इन्फ्रास्ट्रक्चर,
स्ट्रक्चर आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा अत्यंत गरजेच्या आहेत. तर बघा, सशक्त पायाभूत सुविधा या राज्याच्या सामाजिक आर्थिक विकासाची गुरुकिल्ली आहे. आता हे बघा, तुम्हाला माहिती असणं, सशक्त पायाभूत सुविधा या राज्यांच्या सामाजिक आर्थिक विकासाची गुरुकिल्ली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर जर मजबूत असेल तर पुढं पण सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक गुंतवणूकदार आकर्षित होऊन स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती होते. तर बघा, आता स्पर्धात्मक वातावरण हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. जर तुमचा पायाभूत सुविधा जर असेल तर त्यांना FDI आणण्यामध्ये किंवा त्यांना अडचणी कमी होतात आणि त्यांना एक साशंकता निर्माण होते की बाबा किंवा त्यांना एक कॉन्फिडन्स येतो की यामध्ये सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपण इझिली FDI आणू शकतो किंवा इथे हे करू शकतो, कंपनी स्थापन करू शकतो किंवा इथे इन्व्हेस्ट करू शकतो. त्यामुळे स्पर्धात्मक वातावरणाची निर्मिती होते. पुरेशा पायाभूत सुविधा या वेगवान व शाश्वत आर्थिक वृद्धीसाठी अत्यंत गरजेच्या आहेत. तर पायाभूत सुविधांचे वर्गीकरण आपण बघू. पायाभूत सुविधांचे वर्गीकरण, आर्थिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा. आता बघा, आर्थिक पायाभूत सुविधामध्ये काय काय येतं? ऊर्जा येतं, वाहतूक, आर्थिक पायाभूत संदेशवहन. तर सामाजिक पायाभूत सुविधामध्ये आरोग्य, शिक्षण, जे की तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे, त्यावरती खूप क्वेश्चन येतात. आर्थिक पायाभूत सुविधा, आता बघा, आर्थिक पायाभूत सुविधामुळे विकासासाठी वस्तू व सेवांचे उत्पादन व वितरण करणे सोयीचे होते. आर्थिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजलेले उपाय बघा. वीज निर्मितीची क्षमता वाढवणे. आता नेमकं काय बघा, तुम्ही म्हणता इन्फ्रास्ट्रक्चर, नेमकं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय हे बघा तुम्ही. आणि गव्हर्नमेंटने विकासासाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजलेले उपाय काय आहेत बघा. तर वीज निर्मितीसाठी क्षमता वाढवणे, वीज निर्मिती, ग्रामीण विद्युतीकरण, नेटवर्क सुधारणा, ऊर्जा संवर्धनासाठी कार्यक्रम, राज्यातील ग्राहकांना सुधारित LPG योजनांचा थेट लाभ, LPG गॅस. आता LPG म्हणजे उज्ज्वला योजना आहे, UP मधून बलिया जिल्ह्यातून एस्टॅब्लिश केलेली 2016 ठीक आहे. तर तुम्ही बघू, म्हणजे बिलो BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईनच्या लोकांना ती मोफत गॅस कनेक्शन असतं LPG, त्याला उज्ज्वला योजना म्हणतात. त्यावरती पण क्वेश्चन आलेला आहे, लक्षात द्या. राज्यात रस्ता विकास योजनेची अंमलबजावणी झाली असून 3.3 लाख किलोमीटर रस्ते विकसित करणे या योजनेचे काय ते बघा, ते याच्यानुसार बदलत असतं. ते मुंबई नागपूर येथे मेट्रो रेल्वे सुरू झाली आहे, हे लक्षात द्या. नागपूरमध्ये, आता पुण्यामध्ये पण सुरू झालेली मेट्रो रेल्वे. सागरमाळा प्रोजेक्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बंदरांच्या सर्वांगीण विकासाकरता महाराष्ट्र बंदर विकास धोरण सुरू करण्यात आले. या धोरणाअंतर्गत केंद्र शासनाच्या सागरमाळा कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले आहे. बघा, सागरमाळा कार्यक्रम काय आहे, तर बंदरांचा सर्वांगीण विकास. आता इथे बघा, 7वा पॉईंट आहे. 30 सप्टेंबर 2017 रोजी महाराष्ट्रात नोंदणीकृत इंटरनेट ग्राहकांची संख्या 5.45 कोटी इतकी असून हे प्रमाण इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक आहे. आता इथे बघा, इंटरनेट ग्राहकांचे रजिस्टर केलेली महाराष्ट्रात सगळ्यात जास्त संख्या आहे असं ते म्हणतात इतर राज्यांपेक्षा. हे महत्त्वाचा मुद्दा आहे. आता सामाजिक पायाभूत सुविधा बघा. सामाजिक पायाभूत सुविधा हा अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे, कारण मानवी जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच आर्थिक विकासाला, आता बघा, मानवी जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच आर्थिक विकासाला गती देण्यासाठी त्याची आवश्यकता असते. कशाची? सामाजिक पायाभूत सुविधाची. तर बघा, केवळ दर्जा सुधारण्याच नव्हे तर ज्ञान संवर्धनासाठीही त्यांची गरज असते, लक्षात असू द्या. सामाजिक पायाभूत सुविधा अंतर्गत साक्षरता अभियान कार्यक्रम, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, गृहनिर्माण, पिण्याचा पाण्याचा पुरवठा आणि स्वच्छता सुविधा इत्यादींचा समावेश यामध्ये होतो पायाभूत सुविधामध्ये, लक्षात द्या. पायाभूत सुविधामध्ये, सामाजिक पायाभूत सुविधामध्ये काय काय होतं, तर साक्षरता अभियान कार्यक्रम, शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, गृहनिर्माण, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि स्वच्छता सुविधा इत्यादीचा होतो, ठीक आहे. तर सामाजिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योजलेले उपाय, हे उपाय तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर शिक्षण ही मानवाची मूलभूत गरज आहे, हे तुम्हाला तर माहिती आहे. ओके. तर 86वी घटना दुरुस्ती 2002 तुम्हाला या संदर्भात माहिती असणं आवश्यक आहे. तर कुठल्याही देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचा शिक्षण हा कणा आहे. तसेच मानवी संसाधनाच्या विकासासाठी HRD तो अत्यंतिक महत्त्वाचा घटक आहे. HRD ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट.
सद्यस्थितीत भारतात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. तुम्हाला डेमोग्राफी डिव्हिडंड या संदर्भात तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. डेमोग्राफी डिव्हिडंड लोकसंख्येच्या या लाभांशामुळे डेमोग्राफिक डिव्हिडंडमुळे शिक्षणाला प्राधान्य देणे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर गरजेचे आहे. या डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे 65% प्लस जी जनता आहे ती वयोगट 35 वर्षाखालील आहे, तर त्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड असे म्हणतात. आणि त्यांना स्किलफुल एज्युकेशन देऊन त्यांना कुशल तरुणांची संख्या वाढवणे किंवा कुशल बळ वाढवणे हे गव्हर्नमेंटचं हे आहे, त्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणतात. आणि इतर कोणत्याही जगातील तर कोणत्याही देशामध्ये इतकी तरुणांची संख्या ही नाही जी भारतात आहे, त्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हणतात. तर भारताचे शिक्षणाचे 4 स्तर आहेत: प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षण. तर बघा, प्राथमिक शिक्षण बघू. महाराष्ट्र राज्य सरकारने केंद्र सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत SSC तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार RTE राईट टू एज्युकेशन ॲक्ट हे तुम्हाला दिलेलं आहे, हे तुम्ही बघा. तर राईट टू एज्युकेशन ॲक्ट कधी अंमल झालं? एप्रिलमध्ये. आणि त्याची इम्प्लिमेंटेशनची डेट पण लक्षात ठेवा, ॲक्ट पण लक्षात ठेवा, त्यावरती क्वेश्चन आहे. 6 ते 14 हे 6 ते 14 वर्ष वयोगट प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत हे करण्याअंतर्गत 86वी घटनादुरुस्ती 2002 आहे, हे लक्षात असू द्या. आणि आर्टिकल इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 21A मध्ये हे ॲड केलेलं आहे. आणि या संदर्भात 11वं कर्तव्य पण ॲड करण्यात आलेलं आहे. आणि आर्टिकल 45B मध्ये पण सुधारणा करण्यात आलेली आहे. हे एवढं लक्षात, हे 3 गोष्टी लक्षात असू द्या. आर्टिकल 45B मध्ये काय, आधी 0 ते 14 वर्ष वयोगट होता, आता 0 ते 6 वर्ष वयोगट केलेलं आहे. आणि आर्टिकल 21A मध्ये 6 ते 14 वर्ष वयोगट केलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. या सर्व गोष्टी एक्झाममध्ये ऑलरेडी विचारलेल्या आहेत. तर बघा, 2016-17च्या आर्थिक वर्षात प्राथमिक शिक्षणावरील राज्य सरकारचा खर्च, आता खर्च दिलेला आहे, तेवढी काही गरज नाही त्या खर्चाची. तर बघा, हे आकडेवारी आहे, ते बदलत असते, यामुळे पुढे बघा, याची गरज नाही. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बघू. तर माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा तसेच प्रवेश संख्या वाढावी या उद्देशाने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाची सुरुवात 2009 मध्ये करण्यात आली. तर हे एवढं काही नीड नाही. तर उच्च शिक्षण बघू. उच्च शिक्षण म्हणजे काय, तर प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरण बरोबरच महाराष्ट्र सरकार उच्च शिक्षणाच्या संधी विस्तारण्यासाठी प्रयत्नशील आहे. उच्च शिक्षणामुळे सुधारित तंत्र व कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी मदत झाली आहे. लक्षात असू द्या, उच्च शिक्षणामुळे कुशल मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी मदत झाली आहे. उच्च शिक्षण देण्यासाठी आता बघा 22 विद्यापीठे आहेत, त्यापैकी 4 कृषी विद्यापीठे आहेत. तर 4 कृषी विद्यापीठे कुठे कुठे आहेत हे तुम्ही बघा. एक आरोग्य विद्यापीठ आहे जे की नाशिकला आहे, हे तुम्ही बघू शकता. तर कृषी विद्यापीठे तुम्ही बघा शकता. पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे, परभणी, राहुरीला आहे, पुन्हा अकोल्याला आहे, हे तुम्ही असे कृषी विद्यापीठे तुम्ही बघू शकता. एक आरोग्य विद्यापीठ आहे जे की नाशिकला आहे, तुम्ही बघू शकता. तंत्रज्ञान एक विद्यापीठ आहे, 15 सामान्य विद्यापीठ आहेत. याशिवाय अभिमत विद्यापीठ 21 आहेत, हे लक्षात असू द्या. बाकी तेवढा हे नाही. बघा, हे काही IMP नाही तेवढं. हां, हे बघा, तेवढं काही नाही. भारत सरकारने 2013 साली उच्चतर शिक्षा अभियान रुसा सुरू केलेलं आहे, हे लक्षात असू द्या. यावरती क्वेश्चन आहे. रुसा, भारत सरकारने 2013 मध्ये उच्चतर शिक्षा अभियान रुसा हे सुरू केलेलं आहे, लक्षात असू द्या. इतर सर्वसमावेशक शिक्षण तेवढं काय नाही. मुलींचे शिक्षण तुम्ही बघा. तर मुलींच्या शिक्षणासंदर्भात बघा, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन मिळावे म्हणून उच्च माध्यमिक स्तरापर्यंत मोफत शिक्षण. ग्रामीण भागातील मुलींना ST प्रवास हा महत्त्वाचा आहे. मोफत सेवा, शाळेपासून 5 किलोमीटर अंतर, आता हे लक्षात असू द्या, 5 किलोमीटर अंतर, शाळेपासून 5 किलोमीटर अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकलींचे वाटप यासारख्या योजना महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या आहेत. मुलींचा ST प्रवास पास फ्री आहे ग्रामीण भागातील, हे लक्षात असू द्या. प्रौढ साक्षरता वाढावी म्हणून प्रत्येकासाठी शिक्षण, साक्षर भारत अभियान यांसारख्या योजना लोकांच्या सहभागातून राज्य सरकारच्या पुढाकाराने राबवण्यात आली आहे. आणि आदिवासी शिक्षण बघा. आदिवासी शिक्षणमध्ये बघा, राज्यात सध्या 556 अनुदानित आश्रमशाळा आहेत.
556 अनुदानित आश्रमशाळा आहेत, हे लक्षात असू द्या. हे आता बघा, हे सर्व शिक्षा अभियान कधी आहे, ISS याला म्हणतात सिम्बॉल. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, प्रौढ साक्षरता ALM. आता आरोग्य सेवा बघा, 31 मार्च 2017 पर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण 1814 प्राथमिक आरोग्य केंद्र, बदलती संख्या आहे. PHC प्रायमरी हेल्थ सेंटर असं म्हणतात. तर 360 सार्वजनिक आरोग्य केंद्र आहे. महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान NRHM आणि NUHM. आता हे बघा तुम्ही, NRHM कधी आहे तर 2005ला स्थापना झालेली आहे NRHM, आणि NUHM 2013ला स्थापना झालेली आहे, हे लक्षात असू द्या. व्यवस्था सुधारण्यावर भर दिला. या कार्यक्रमांतर्गत पेयजल, पोषक आहार, आरोग्य आणि स्वच्छता या बाबीवर सर्वात जास्त भर दिला आहे. महाराष्ट्र सरकारने व्यापक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी त्रिस्तरीय पायाभरणी, लक्षात असू द्या. महाराष्ट्र सरकारने व्यापक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी त्रिस्तरीय पायाभूत सुविधांची निर्मिती केली आहे. त्रिस्तरीय लक्षात असू द्या. तर प्राथमिक स्तरावर काय बघा, तर प्राथमिक आरोग्य केंद्र PHC तुम्ही ग्रामीण बघा प्रायमरी लेवलला. नंबर 2 सार्वजनिक आरोग्य केंद्र, आणि दुय्यम स्तरावर उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय यांचा समावेश होतो. आणि तृतीय स्तरावर काय होतं, सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय व प्रमुख शहरातील सुपर स्पेशालिटी दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालय आणि सुपर स्पेशालिटी दवाखाने इत्यादींचा समावेश होतो. तर प्राथमिक स्तरावर बघा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य केंद्र यांचा समावेश होतो. दुय्यम स्तरावर उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय यांचा समावेश होतो. तर तृतीय स्तरावर सुसज्ज वैद्यकीय महाविद्यालय आणि सुपर स्पेशालिटी दवाखाने इत्यादींचा समावेश होतो. हे अशी महाराष्ट्र सरकारने व्यापक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी त्रिस्तरीय पायाभूत सुविधांची निर्मिती केली आहे, हे लक्षात असू द्या. त्रिस्तरीय. प्राथमिक स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य केंद्राची, दुय्यम स्तरावर उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयांची, तृतीय स्तरावर वैद्यकीय महाविद्यालय आणि सुपर स्पेशालिटी दवाखाने हे इत्यादींचा समावेश होतो. आता पर्यटन बघा, पर्यटनमध्ये काय तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या राज्यातून पर्यटक व विदेशी पर्यटक आकर्षित होतात. 2016चा आहे. तर उद्दिष्टांचा पर्यटन धोरणात खालील उद्दिष्टांचा समावेश होतो. हे बघा काय, 2025 पर्यंत महाराष्ट्राला अग्रगण्य पर्यटन स्थळ मिळवणे, हे लक्षात असू द्या. 2025 पर्यंत पर्यटनातील गुंतवणूकदारांना आकर्षित करून 30,000 कोटीपर्यंत रक्कम वाढवणे. काय, पर्यटन उद्योगामध्ये 10 लाख अधिक रोजगारांचे, आता बघा 10 लाख अधिक लोकांचे रोजगार निर्माण करणे. पर्यटनाचं काय वैशिष्ट्य असतं की रोजगार निर्माण करणे हे एक प्रमुख वैशिष्ट्य असतं. आता बघा, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ही एक नोडल एजन्सी आहे, ती या धोरणाची अंमलबजावणी करते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ MTDC म्हणतात, विविध कार्यक्रम आयोजित करते. आता उदाहरण वेरूळ महोत्सव, एलोरा फेस्टिवल हे कुठं आहे, औरंगाबाद. वेरूळ अजिंठा औरंगाबाद. पुन्हा घारापुरी हे लक्षात असू द्या, एलिफंटा फेस्टिवल इत्यादी लक्षात असू द्या. आता MTDC महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून MTDC महाभ्रमण ही योजना कार्यान्वित. आता बघा लक्षात असू द्या, महाभ्रमण ही योजना कशासाठी कार्यरत केलेली आहे तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून ही कार्यान्वित करण्यात आलेली आहे. आणि या अंतर्गत कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन, अन्न पर्यटन, वनविहार, आदिवासी जीवनशैली इत्यादी प्रकल्प एकाच अधिपत्याखाली राबवले जातात. या महाभ्रमण या योजना अंतर्गत, महाभ्रमण योजना लक्षात असू द्या. आता बघा, आतिथ्य सेवा काय, तर आतिथ्य सेवा एवढं काय गरज नाही. आतिथ्य सेवा उद्योग हा इतर उद्योगांपेक्षा खूप विस्तारित आहे. महाराष्ट्रात आतिथ्य सेवा झपाट्याने वाढण्याचे कारण पर्यटन क्षेत्रात होणारी वाढ हे आहे. ह्या उद्योगाचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे ग्राहकाचे समाधान, एवढं लक्षात असू द्या, बाकीच काही नाही. बघा, तर मनोरंजन काय, तर मनोरंजन तेवढं काय, जगाच्या तुलनेत भारतामध्ये सर्वात जास्त चित्रपट निर्मिती केली जाते. तर हे एवढं जनरल नॉलेज म्हणून लक्षात असू दे. जगाच्या तुलनेत भारतामध्ये सर्वात जास्त चित्रपट निर्मिती केली जाते, यात महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण भूमिका आहे. महाराष्ट्रातील मनोरंजन क्षेत्र अनेकांना रोजगार संधी उपलब्ध करून देते. कोल्हापूर हे शहर विशेष प्रादेशिक सिनेमासाठी प्रसिद्ध आहे, हे लक्षात असू द्या. हे यावरती क्वेश्चन येऊ शकतो. कोल्हापूर हे शहर विशेष प्रादेशिक सिनेमासाठी प्रसिद्ध आहे. जागतिक सिनेमा उद्योगात मुंबई बॉलिवूड म्हणून प्रसिद्ध असलेले शहर आहे. हे याच्यावरती क्वेश्चन आहे, लक्षात असू द्या, मुंबई शहरावरती. आता महाराष्ट्रातील सहकार चळवळ बघा, सहकार चळवळ काय आहे,
सहकार चळवळ हे महाराष्ट्राने देशाला दिलेले एक मोठे योगदान आहे. सहकार चळवळ लक्षात घेऊ. महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सहकार चळवळ एक प्रभावी साधन आहे. अथवा सहकार चळवळ काय आहे? तर ग्रामीण भागाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी सहकार चळवळ हे एक प्रभावी साधन आहे. लक्षात असू द्या. सहकारी संस्थांची प्रमुख तत्वे ही स्वयंसहायता, लोकशाही, समता व एकता इत्यादींना प्रोत्साहित करण्यात येणारी आहे. लक्षात असू द्या. सहकारी संस्थांची प्रमुख तत्वे ही स्वयंसहायता, लोकशाही, समता व एकता इत्यादींना प्रोत्साहित देणारी आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात सहकारी चळवळी प्रमुख्यत्वे कृषी क्षेत्रातील पतपुरवठ्यापर्यंतच मर्यादित होती, परंतु नंतर इतर क्षेत्रातही या चळवळीचा विस्तार झाला. उदाहरणार्थ कोणकोणते क्षेत्रात? कृषी प्रक्रिया, कृषी विपणन, मार्केटिंग, सहकारी साखर कारखाने, मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, सहकारी दूध उत्पादक संस्था, कापड उद्योग इत्यादी क्षेत्रामध्ये या सहकारी चळवळीचा विस्तार झालेला आहे. लक्षात असू द्या. पुन्हा गृहनिर्माण सहकारी संस्था, ग्राहक भंडारे. तर 31 मार्च 2017 नुसार राज्यात 1.95 लाख सहकारी संस्था असून त्यांचे 5.25 लाख सभासद आहेत. आता एवढं काय बदलत असतात ही आकडा, त्यामुळे हे आकडेवारी बदलणारी असते. त्यामुळे अशा पद्धतीने आता मी हे क्विक रिव्हिजन घेतलेलं आहे. ते ह्यामध्ये तेवढं जास्त कंटेंट नसल्यामुळे मी फास्ट रिव्हिजन घेतलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं कन्फ्यूज करून घेऊ नका की हे फक्त रीड करून दाखवत आहेत. मी फक्त तुम्हाला असं कन्फ्यूज होऊ नये यासाठी रीड केलं फास्ट की हे तर सर फक्त वाचूनच दाखवत आहेत किंवा डायरेक्ट म्हणजे मधला गॅप सोडून देत आहेत. तर अशा पद्धतीचे कन्फ्युजन न होऊ नये म्हणून मी सर्व गोष्टी या फास्टमध्ये वाचून दाखवल्या आहेत, रीड केल्या आहेत. फक्त तुम्ही त्या गोष्टीमधून ऐकत चला आणि रिमाइंड करत चला. तुम्ही हा व्हिडिओ एकदम 1.5च्याही स्पीडने पाहिला तरी चालेल आणि ज्यांना जर पाहायचं असेल तर 2च्याही स्पीडनं पाहिलं तरी चालेल. जर तुम्हाला अजून वेळ वाचवायचा असेल तर. माझं तात्पर्य एवढंच होतं की तुमचा न्यूनगंड या अर्थशास्त्राविषयी 11वीच्या स्टेट बोर्डविषयी कमी व्हावा एवढाच आहे. तुम्हाला असं वाटू नये की मी स्टेट बोर्ड केलं नाही, माझे काहीतरी 1-2 पॉईंट्स राहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने कन्फ्यूज न होता तुम्ही या सर्व गोष्टी कराव्यात आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढावा, हाच याच्या पाठीमागचा उद्देश आहे. जर अशा पद्धतीचा व्हिडिओ जर तुम्हाला अजून पाहिजे असेल, तर तुमचा वेळ वाचवायचा असेल स्टेट बोर्डमधील, तर जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि यामुळे मला खूप मदत होईल यामुळे आणि तुमच्या या मदतीमुळे मला प्रेरणा मिळेल आणि अशा पद्धतीचे व्हिडिओज मी बनवून तुम्हाला तुमच्या यशामध्ये माझा थोडा जरी वाटा झाला तरी मला समाधानी होईल, मला समाधान वाटेल, एवढीच माझी इच्छा आहे. बाकी नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण याची कंटिन्यू करू सिरीज. तर धन्यवाद. आणि अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटत असेल की बाबा हे फक्त इथलाच डाटा घेत आहेत, तर हो मी यामधलाच डाटा घेत आहे आणि रेफरन्स बुक्समध्ये इन डिटेल मी फ्री ऑफ कॉस्ट सर्व गोष्टी मी सांगणार आहे जे एक्झाम ओरिएंटेड आहेत आणि एकही कंटेंट किंवा एकही फॅक्ट्स किंवा एकही इन्फॉर्मेशन सुटता कामा नये याची मी जबाबदारी घेतो आहे. कारण ऑल POQचं मी ॲनालिसिस केलेलं आहे, खूप वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे त्यामध्ये डाऊट घेण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्ही कंटिन्यू करा ही सिरीज आणि येणाऱ्या काळामध्ये POQचं पण ॲनालिसिस तुम्हाला मिळेल आणि विथ रेफरन्स बुकचे सर्व लेक्चर्स, ऑडिओ लेक्चर्स हे तुम्हाला या माध्यमातनं या यूट्यूबच्या माध्यमातनं, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. लवकरच काहीच दिवसामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी यावरती मिळून जातील. हे फक्त बेसिक आहेत जे की तुम्हाला याची कमतरता भासू नये यासाठी केलेली आहे. इथे जरी रीड करत असेल मी फास्ट, तरी पण मी तिथे एकदम प्रॉपर घेणार आहे, त्यामुळे डाऊटचं काही कारण नसणार आहे. यावरती तुम्ही डिसाईड करू नका, जज करू नका. ओके, थँक्यू.